आमदार संजय पुराम यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण, जनतेची स्वप्नपूर्ती। मुंडीपारसह गिरोला आणि मानागडमध्ये नूतन इमारतींच्या लोकार्पणाने गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। लोकप्रतिनिधींच्या विकास कामांचा ध्यास आणि सामान्यांच्या गरजांची जाणीव असेल तर विकासाची गंगा कशी घरोघरी पोहोचते याचे उत्तम उदाहरण आज 8 ऑगस्ट रोजी पाहावयास मिळाले। आमदार संजय पुराम यांनी आज आमगाव आणि सालेकसा तालुक्यात विशेष दौरा करून विविध महत्त्वपूर्ण विकास कामांचे लोकार्पण केले। या विकास कामांच्या पूर्णत्वामुळे परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी आमदार पुराम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। मुंडीपार ग्रामपंचायत भवन, अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण दौऱ्याची सुरुवात आमगाव तालुक्यातील मुंडीपार येथील माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत भवनाच्या लोकार्पण सोहळ्याने झाली। मुंडीपार ग्रामपंचायतीचा कारभार अनेक वर्षांपासून एका अत्यंत जीर्ण आणि पडक्या इमारतीतून चालत होता, त्यामुळे प्रशासकीय कामात मोठी अडचण येत असे। येथील सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांची ही समस्या सोडवण्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता। आज ही नवी भव्य इमारत उभी राहिल्याने स्थानिकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार संजय पुराम होते, तर जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे यांनी अध्यक्षपद भूषवले। या प्रसंगी बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की हक्काचे सुसज्ज कार्यालय मिळाल्याने आता ग्रामपंचायतीच्या कामकाजाला गती येईल। या विकास कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सरपंच व स्थानिक प्रतिनिधींनी आमदार पुराम व उपाध्यक्ष हर्षे यांचे विशेष आभार मानले। यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी श्री झाडे आणि विस्तार अधिकारी श्री के.एम. रहांगडाले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणासाठी गिरोला व मानागड, मडकाकांदा येथे आरोग्य उपकेंद्रे, ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सालेकसा तालुक्यातील गिरोला आणि मानागड, मडकाकांदा येथे नूतन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे लोकार्पण करण्यात आले। या दोन्ही गावांमध्ये आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती। उपकेंद्राच्या अभावी ग्रामस्थांना साध्या उपचारांसाठीही मॅलोनमेल प्रवास करावा लागत असे। आज सुसज्ज इमारतींचे लोकार्पण झाल्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना आता प्राथमिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाल्या आहेत। या सोयीमुळे वृद्ध आणि तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। या महत्त्वपूर्ण आरोग्य सुविधांसाठी गावकरी आणि जनप्रतिनिधींनी आमदार पुराम व मान्यवरांच्या कार्याचे कौतुक करून आभाराची भावना व्यक्त केली। याप्रसंगी जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे, सभापती सौ. विनाताई कटरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. विमलताई कटरे, भाजप युवा नेते टिकेश बोपचे, पूर्व जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे, प.स. सदस्या सौ. रेखाताई फुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजित गोल्हर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील आत्राम यांच्यासह स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। भावपूर्ण श्रद्धांजली विकास कामांच्या लोकार्पणानंतर आमदार संजय पुराम यांनी पूर्व सभापती राजेंद्र गौतम यांच्या मातोश्रींच्या निधनानिमित्त आयोजित 13वीच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी दिवंगत मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि शोकाकुल गौतम कुटुंबाचे सांत्वन केले। अशा प्रकारे विकासाची कामे पूर्ण करून आणि सामाजिक दायित्व जपून आमदार संजय पुराम यांचा हा दौरा संपन्न झाला। या दौऱ्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाच्या नकाशावर मोलाची भर पडली आहे।